नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या नव्या हप्त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा नव्याने समोर आलेली आहे आणि ती सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधव हे नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यानंतर नमो किसान सन्मान निधीचा 9वा हप्ता वाट पाहत आहेत आणि अखेर हा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, सविस्तर माहिती देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो, आता सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे चालू आर्थिक वर्षातील 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। मात्र त्याच धर्तीवरील राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आर्थिक वर्ष 2026 आणि 27 मधील अद्याप एकही हप्ता वितरित झालेला नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य सरकारने 15 जून 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। PM किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतूनही प्रत्येकी 2000 रुपयांचे 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6000 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 5,20,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। राज्यात 8 हप्त्यांद्वारे 93,08,000 शेतकऱ्यांना एकूण 14,816 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। मित्रांनो, या आर्थिक वर्षात 2026 आणि 27 मधील डिसेंबर, मार्च आणि एप्रिल, जुलै या कालावधीतील दोन्ही हप्ते अद्याप प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे मागील वार्षिक वर्षातील ऑगस्ट सप्टेंबर कालावधीचा 8वा हप्ता देखील विलंबाने यंदाच्या मार्चमध्ये जमा झाला होता। त्याच महिन्यात PM किसानचा 22वा हप्ता तर जूनमध्ये 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला, परंतु त्यानंतरही नमो योजनेच्या पुढील 2 हप्त्यांमध्ये वितरण झालेले नाही। मित्रांनो, सरकारच्या निर्णयावर निधी वितरण केला जाणार आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यातील 4,92,498 शेतकरी PM किसान योजनेस पात्र झाले आहेत। राज्यभरात हा आकडा 91,89,000 इतका आहे। या सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने आवश्यक निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे। मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याने निधी वितरण रखडल्याचीही माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही वर्गीकरण म्हणजे करण्यात आलेले नाही आहे। त्यामुळे लवकर जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावेत असे आवाहन देखील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला करूयात। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।